प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज या प्रभुवारी पुन्हा एक वार परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र चरणाशी एकवटलेला आहे. प्रभूला मनापासून धन्यवाद. माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही गरजा असतात. एखादं बाळ जरी जन्माला आलं ना तरी त्याची गरज असते, आणि एखादा मरणाच्या दारात आहे तेव्हा पण त्याची काहीतरी गरज असते. माणूस मेला तरी त्याची गरज असते. आयुष्यभर मनुष्याच्या गरजा ह्या कधी संपत नसतात. वास्तविक पाहता मनुष्याच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या 3 गोष्टी जर असतील तर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यात असा त्याचा अर्थ होतो. गरजा कधी संपत नाहीत, त्या असतातच, प्रत्येकाला असतात. जगात कुणी असो, कसाही असो. एखादा म्हटलं मी निस्वार्थ आहे, एखादा म्हटला मी निस्वार्थ आहे, मला कसली गरज नाही, पण तरी श्वास घेण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज आहे, जगण्यासाठी त्याला पाण्याची, अन्नाची गरज आहेच. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला कशाची न कशाची गरज असते, आणि प्रत्येकाच्या गरजा ह्या भिन्न असतात. बाळाच्या गरजा वेगळ्या, लहान लेकरांच्या गरजा वेगळ्या, तरुणांच्या वेगळ्या, वृद्धांच्या वेगळ्या, स्त्रियांच्या वेगळ्या, पुरुषांच्या वेगळ्या. वातावरण बदललं की गरज बदलते. ऐकते का चर्च? काश्मीरची गरज वेगळी आहे, राजस्थानची गरज वेगळी आहे. समजणे वाले को? प्रत्येक ठिकाणानुसार गरजा वेगळ्या आहेत. वातावरणाप्रमाणे गरजा बदलतात. वयानुसार, प्रसंगानुसार, घटनेनुसार प्रत्येकाच्या गरजा बदलतात, आणि गरजा ह्या प्रत्येकाला आहेतच आणि असतातच. आणि आपल्या ज्या प्रत्येकाच्या गरजा आहेत त्या कधी कधी आपल्या बरोबरच्या लोकांना पण कळत नाही की आपल्याला ती गरज आहे. बऱ्याच वेळा असं घडतं, असं निदर्शनात येतं की आपली गरज ही इतरांना अनेक वेळा कळत नाही. कधी कधी तुमची गरज इतरांना सांगावी लागते. बाळाला दूध प्यायचं आहे, ते ज्या टोनमध्ये रडतं आईला लगेच कळतं भूक लागली त्याला. त्याच्यासाठी त्या बाळाला उठून ते म्हणत नाही मम्मी दूध पाहिजे नाही, त्याला त्याच्या विशेष स्टाईलमध्ये रडावं लागतं. आणि आई रेकग्नाइज करते की माझ्या बाळाला काय गरज आहे. ह्या जगात अनेक गोष्टी मागून मिळतात, काही गोष्टी न मागता मिळतात. अनेक गोष्टी तुमच्या गरजा पूर्ण होत असताना अनेक वेळा तुम्ही मदतीची किंवा गरज पूर्ण होण्याची अपेक्षा करता. काही गरजा पूर्ण होतात, काही होतही नाहीत. पण आज रात्री अशा एका परमेश्वरासमोर तुम्ही आलेले आहात की ज्याला तुमची प्रत्येक गरज ठाऊक आहे. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय नकोय, तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय तुमच्यासाठी अयोग्य आहे, त्या परात्पर परमेश्वराला माहित आहे. तुमची प्रत्येक गरज जाणणारा तो स्वर्गीय बाप आहे. कोणी आमेन म्हणाल का? लूक याचा 12वा अध्याय 29 आणि 30 वचन. तसेच काय खावे, काय प्यावे, तसेच काय खावे किंवा काय प्यावे ह्याच्या मागे लागू नका, अथवा मनात अस्वस्थ राहू नका. काय खायचं, काय प्यायचं ह्याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. कारण जगातील राष्ट्रे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात, परंतु तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. आमेन. तुम्हाला खाण्यासाठी काय हवंय, तुम्हाला पिण्यासाठी काय हवंय, तुम्हाला काय पांघरायचंय, तुम्ही कुठं राहिलं पाहिजे, तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे, तुमच्यापर्यंत कुठली मदत आली पाहिजे, त्या सर्व गोष्टी स्वर्गीय देवाला माहीत आहेत. तुमची गरज तुमच्या बापाला माहीत आहे. बापाला ठाऊक आहे कुठल्या क्षणी कोणाला काय द्यावं. पिता जाणतो प्रत्येक त्याच्या दास आणि दासीची गरज काय आहे. तुमच्या गरजा तुम्हाला मागून कधी मिळत नसतील, तुमच्या अपेक्षा जगाकडून कधी पूर्ण होत नसतील, पण आज
या देवापुढे तुम्ही आलेले आहात. कुठल्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे ती गोष्ट परमेश्वराला तुम्ही मागण्यापूर्वीच ठाऊक असते. तुम्ही देवाला सांगावं की प्रभू मला या गोष्टीची गरज आहे. ती गोष्ट तुम्ही देवापुढे सादर करण्याआधी, देवाला मागण्याआधी तुमच्या प्रत्येक गरजा स्वर्गीय पित्याला ठाऊक आहेत. मग त्याला नुसत्या ठाऊक आहेत का? एखादा प्रॉब्लेम आहे आम्हाला, मला हो, देव म्हणतो हो मला मग प्रॉब्लेम माहीत आहे. मग बऱ्याच वेळा प्रॉब्लेम्स ऐकून बरेच लोक निष्क्रिय असतात. बऱ्याच अडचणींमध्ये, बऱ्याच संकटांमध्ये, बऱ्याच समस्यांमध्ये बरेच लोक निष्क्रिय होतात. मग देव शांत बसतो का ज्यावेळेस तो तुम्हाला गरजेत पाहतो? ज्यावेळेस तुमच्या जीवनातली अडचण तो पाहतो, तुमच्या जीवनात तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे ज्यावेळेस तो पाहतो, त्यावेळेस देव शांत बसून राहत नाही. वाचूया आपण फिलिप्पियर्स पत्र 4 अध्याय 17 ते 19. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्व काय आहे ते विपुल आहे. पौल म्हणतो फिलिप्पीच्या मंडळीला, मला सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. 19 वचन. माझा देव, संत पौल म्हणतो माझ्याकडे जे आहे ते विपुल आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि कोण म्हणतोय? संत पौल. कुठल्या स्थितीत आहे? जेलमध्ये आहे आणि तो म्हणतो की माझ्याकडे विपुल आहे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. तुमची परिस्थिती ठरवू शकत नाही की तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहात. भरपूर संपन्न आहे, भरपूर पैसा आहे, सर्व गोष्टी मुबलक आहेत, तेव्हा मी आशीर्वादित असं नाही. माझ्या दुःखातही मी आनंद करेल, कारण की मी आत्मिक क्षेत्रामध्ये मी प्रबळ आहे आणि मी संपन्न आहे. श्रीमंत झालो तरी देवासाठी, दरिद्री झालो तरी देवासाठी, बरा असलो तरी देवासाठी आणि आजारी असलो तरी देवासाठी, जसा आहे त्याचा आहे, जगलो तरी देवाचा आणि मेलो तरी देवाचाच राहणार आहे. प्रत्येक परिस्थितीत मी देवाचा राहणार आहे. प्रत्येक समयामध्ये मी परमेश्वराच्या सानिध्यात राहणार आहे. संत पौल म्हणतो की मी या स्थितीमध्ये संपन्न आहे. ही बोलायची ताकद आमच्याकडे पाहिजे. शिरच्छेद होणार आहे त्याचा, त्याला कळालंय तुला आता मारून टाकणार आहे, तू मरणार आहेस. येशूचं नाव घेऊन फिरत होता, खोटे खटले त्याच्यावरती भरले, जेलमध्ये टाकलेल्या स्थितीमध्ये संत पौल फिलिप्पीच्या मंडळीला पत्र लिहितो आणि म्हणतो मी संपन्न आहे, मी आशीर्वादित आहे, माझ्याकडे जे आहे ते भरपूर आहे. अख्ख्या जगाची संपत्ती जरी एखाद्या पुढे आणून टाकली तरी तो म्हणतो अजून काही मिळेल का, अजून काही प्राप्त होईल का. ज्याच्याकडे एक घर आहे त्याला अजून एक घ्यायचंय, ज्याच्याकडे एक गाडी आहे त्याला अजून एक घ्यायचंय, ज्याला एक बायको आहे, माफ करा, माणूस कशानेच समाधानी होत नाही. माझ्याकडे हे आहे म्हणून मी समाधानी आहे, माझ्याकडे ते आहे म्हणून समाधानी आहे. ज्याला ख्रिस्त लाभला ना त्या माणसाच्या जीवनातली कुरकुर संपते प्रियांनो. ज्याच्याकडे येशू आहे तो हे बोलायचं बंद करतो की माझ्या देवाने मला काही दिलं नाही. काय असो नसो त्याला जाणवतं की माझ्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. मी धनवान आहे, मी संपन्न आहे, मी आशीर्वादित आहे. येशू नावाचं धन मला प्राप्त झालेलं आहे. आता जगाने मला काही देव अगर न देव, लोकांनी मला धिक्कारलं तरी चालेल, रक्ताचे सोडून गेले तरी चालेल, माझे नातेवाईक मला टाकून गेले तर चालतील, जन्मदाते मला विसरले तर चालतील, लोकांनी माझा त्याग केला तरी चालेल, मी शाळेत नापास झालो, शिक्षणात फेल झालो, माझ्या कामात फेल झालो, बिझनेस मध्ये फेल झालो, पण देवाच्या राज्यात मी यशस्वी आहे, मी आशीर्वादित आहे. कारण माझ्या देवाने त्याचं सामर्थ्य देऊन मला धनवान केलेलं आहे. मी धनवान आहे. जेलमध्ये भिकारी अवस्थेत, भिकारड्या परिस्थितीत संत पौल म्हणतोय की मी संपन्न आहे, मी संपन्न आहे. तुमचं धन संपत्ती
जगामध्ये साठवली ना, बँकेचे फ्रॉड झाले, याने माझे पैसे चोरले, त्याने माझ्यावरती हल्ला केला, माझं लुटून नेलं. पण एकदा स्वर्गीय संपत्ती साठवायला सुरुवात करा, कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमच्याकडून काढून घेण्याची. म्हणून प्रभू म्हणतो, स्वर्गात आपल्यासाठी काय साठवा? संपत्ती साठवा. स्वर्गात संपत्ती साठवा. स्वर्गात संपत्ती साठवा. कधी कधी विचार करतो, हे युद्ध होत असतात, इस्रायलची तर नेहमीच होत असतात. एका देशातून दुसऱ्या देशावर मिसाईल टाकतात, ॲक्युरेट नेम साधतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ते मिसाईल जाताना बरोबर तिथं डिस्ट्रॉय करतं. बंदुकीची गोळी नाही जाऊ शकत. भाला फेकला तर इथून तिथपर्यंत जाईल, मध्येच ठाप. गोळी मारली तर अजून लांब, मिसाईल टाकलं तर अजून लांब. पण तुमचे दान धर्म, तुमची सात्विकता, तुमची धार्मिकता डायरेक्ट स्वर्गाला जाऊन पोहोचते. त्याला नो लिमिट, त्याला नो बाउंड्रीज. दखल कोणी घेऊ न घेऊ, तुमच्या देवाने तुमच्या सात्विकतेची दखल घेतलेली आहे. तुमचे अश्रू पाहणारा तो स्वर्गात विराजमान आहे. तुमची सत्कर्म पाहणारा तो परमेश्वर आहे. मग कुणी छान म्हणो, वाईट म्हणो, कुणी चांगलं म्हणो, वाईट म्हणो, फरक पडत नाही. म्हणा, मी संपन्न आहे, मी संपन्न आहे. पगारातले पैसे संपले तरी मॅन, ह्याला म्हणतात रिवायवल. हालेलुया. माटुंग्यात रिवायवल आलाय. प्रभूची स्तुती असो. प्रत्येक परिस्थितीत आम्हाला धाडस पाहिजे म्हणण्याचं की मी संपन्न आहे, मी आशीर्वादित आहे. रिकामे खिसे घेऊन गॉस्पल प्रीच करायला शिका प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याची तागडी फुल भरलेली आहे ना, त्यांना मजा येत नाही प्रीचिंगची, त्यांना सेवेमध्ये एवढी मजा येत नाही. ज्याची हेल्थ एकदम परफेक्ट आहे, त्याला घमंड वाटतो, माझी बॉडी बघा, माझी बिल्ड बघा, माझ्याकडे बघा, मी असा आहे, मी तसा आहे. सर्व गोष्टी चांगल्या असताना बरेच लोक देवाला विसरतात. दिवस चांगले असोत किंवा दिवस वाईट असोत, प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. त्याच्या कार्यात कधी खंड पडता कामा नये. तो परात्पर परमेश्वर आहे. संत पौल म्हणतो, मला सर्व काही आहे ते विपुल आहे. जे काय माझ्याकडे ते विपुल आहे, भरपूर आहे. विपुल म्हणजे पुष्कळ आहे. ख्रिस्त नावाचं धन त्याला मिळालंय. आणि पुढे तो मंडळीला प्रॉमिस करतो, चॅलेंज करतो त्यांना, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप, आपल्या संपत्तीनुरूप म्हणजे त्याच्या श्रीमंतीला शोभेल असं. किती लोक आमेन म्हणतात त्या गोष्टीला. कधी कधी ना माणूस स्वतःला शोभत नाही असं वागतो. एकदा एक पाळक मी बघितला, असा प्रभावी पाळक, पण पिक्चरच्या गाण्यावर एवढा वाकडा तिकडा होऊन नाचत होता. त्याच्या संदेशाने जेवढा प्रभावित नाही झालो, तेवढा त्याच्या डान्सने प्रभावित झालो. ऐकतंय चर्च? कधी कधी ना आपण आपल्याला जे शोभत नाही ते वाकून मोकळं होतो. हे शब्द तू वापरलेस कसे, हे तुला शोभत नाही. अरे तू असा कॅरेक्टरलेस झालास कसा, हे तुला शोभत नाही. शब्द, वागणूक, कपडे, जेही आमच्या जीवनातल्या गोष्टी आहेत, कधी कधी न शोभणारे आम्ही करून जातो. पण देवाचं तसं नाही. त्याची स्टाईल वेगळी, कारण तो वेगळा देव आहे. जसं त्याला शोभतं तसा तोच वागतो. हालेलुया. जे त्याला शोभतं तसा तो वागतो. त्याच्या संपत्तीनुरूप, जशी त्याची संपत्ती आहे त्या संपत्तीप्रमाणे, त्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. हालेलुया. कोणाच्या द्वारे? गौरवाच्या द्वारे. आणि तुमची सर्व गरज कुणाच्या ठाई? ख्रिस्त येशूच्या ठाई. तुमच्या गरजा त्याला माहीत आहेत आणि पूर्ण कशा होतात ते पण समजून घ्या. किती लांबलचक प्रार्थना करा इथून दिल्लीपर्यंत, येशूचं नाव घेतलं नाही काहीच मिळणार नाही. एक फक्त टॅग टाकून द्या त्या प्रार्थनेमध्ये. छोटीशी जरी गोष्ट मागितली ना, देवा आज 20 रुपये दे, तरी मिळणार नाहीत.
पण त्याच्यात येशूचं नाव टाकलं, फक्त येशूच्या नावात दे म्हटलं, तो राष्ट्ररत्न दाखल देऊन टाकेल. आमची योग्यता, आमची पात्रता, आम्ही किती चांगले आहोत, कसे आहोत हे देव पाहत नाही. आम्ही कुठल्या मनाने प्रार्थना करतो आणि कुठल्या नावाने प्रार्थना करतो हे महत्त्वाचं आहे. ती प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते. त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देतो आणि त्याचं पौलाचं हे अभिवचन आहे देवाच्या द्वारे, ख्रिस्त येशूच्या द्वारे त्याच्या संपत्तीनं रूप तुमची गरज पूर्ण करेल. म्हणून आज नंतर कॉम्प्रोमाइजची प्रार्थना करू नका. देवा जमलं तर हे दे. देव म्हणतो काहीच जमणार नाही, काहीच देत नाही तुला, जा. येशूला पण वाईट वाटलं एक दिवशी. येशू शक्य असेल तर बरं कर. येशू म्हटलं शक्य असं काय म्हणतो, सगळं शक्य आहे, असेल तर काय. त्याच्या सामर्थ्यापुढं प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तो जिवंत आहे, परात्पर सामर्थ्यवान देव आहे आणि त्याने हे अभिवचन दिलंय, तो आमची गरज पूर्ण करणार आहे. गरजा भरपूर आहेत. आमेन. संदेशाचा ओघ कळतोय का? गरज भरपूर गरजा आहेत, संपत नाहीत. गरजा आपल्याला माहीत असतात स्वतःच्या. इतरांना आपण सांगतो, कुणाची मदत होईल होणार नाही सांगता येत नाही. पण आज अशा देवापुढे आलोय की वचनात सांगितलं की त्या देवाला सगळ्या तुमच्या गरजा माहीत आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो तुमची प्रत्येक गरज पुरवणार आहे. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की. जग कसं आहे ना, जग स्वार्थी आहे. जग कसं आहे? स्वार्थी आहे. जो मेरा है वो मेरा है, जो तेरा है वो भी. जग असं आहे, स्वार्थी आहे. कुठून काय मिळेल फक्त इनकमिंग आहे, आउट गोईंग नाही. म्हणून जगाच्या लोकांकडे शांती नाही. लाखो करोडो जमा केलेत, मोठे मोठे घरं बांधलेत आणि त्या ऐशो आरामात त्यांना आनंद मिळत नाही. तिथं टेन्शनमध्ये असतात. आता उद्या काय होईल, मी मरल का रात्री, माझ्या जीवनाचं काय होईल. आणि विश्वासणारे डोळे भेद केले का लगे गाडा होतो, डायरेक्ट झोपून घेतात. जगलो तरी देवाचा आणि मेलो तरी. जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे, कारण माहिती आहे पौलाला, मेलो तरी डायरेक्ट तिकडचं तिकीट काढलेलं आहे, इकडं तिकडं मी जाणार नाही, डायरेक्ट प्रभू समोर जाणार आहे. ही खात्री आहे विश्वासणाऱ्यांची. जगात काय? फिलिपी 2 अध्याय 21 वचन, फिलिपी 2:21. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. फक्त स्वतःला काय त्याच्याकडे जगाचं लक्ष आहे. जो जगिक आहे त्याचं लक्ष जगाकडे आहे. देवाच्या गोष्टींकडे अनेक लोकांचं लक्ष नाही, बायबल सांगतं. मग आमचं आध्यात्मिक जीवन एवढं परिपक्व पाहिजे की आम्हाला दैवी योजना कळायला पाहिजे. उणेपणाचं जीवन जगू नका प्रियांनो. आमेन. मी कमजोर आहे, मी पापी आहे, मी टाकाऊ आहे, मी धूळ आहे, मी माती आहे. आणि ते झावळ्यांच्या रविवारी एक संदेश असतो, देवा मी तुझा गाढव आहे. बरेच लोक सांगतात देवा मी तुझं गाढव आहे. तू चर्चमध्ये यायला नव्हतं पाहिजे, तुला गोठ्यात नाही तर कुठंतरी बांधायला पाहिजे. देवाच्या प्रतिरूपाचे आपण आहोत. गाढव बैल वगैरे आपण काही नाही, आपण देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. हालेलुया. कसा असावा देवाचा दास दासी? 2 तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. आज देवाच्या राज्यामध्ये जे जे देवाचे लोक आहेत, ज्यांची देवाबरोबर
ज्यांचं देवाबरोबर एकदम नातं घट्ट झालं आहे आणि जे या विश्वासाप्रत पोहोचलेत की प्रभू माझ्यासाठी आहे, त्यांनी देवाच्या राज्यात प्रत्येक कामासाठी सज्ज असावं. सज्ज असावं म्हणजे प्रत्येकांना त्यांनी आत्मिक रीतीनं मदत करण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. मग ती कशी मदत असेल? ह्या शास्त्राच्या सामर्थ्याद्वारे प्रत्येक सेवक सेविकांनी उभं राहणं गरजेचं आहे. आज जगाची सगळ्यात मोठी गरज काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. जगाला थोडं थंड करण्याची गरज आहे. गरम झालंय जग. जगाची गरज काय आहे? पाणी शॉर्ट झालंय, पाण्याची गरज आहे. जगाची गरज काय आहे? आज सगळी तरुण पिढी पापाच्या वाईट गोष्टीच्या आहारी लागलेली आहे. आज जगाची गरज काय आहे? दारिद्र्य वाढत चाललेले. आज जगाची गरज काय आहे? फार गरिबी वाढलेली आहे. जगाची गरज काय आहे? आज फार बेकारी वाढलेली आहे. पण आत्मिक क्षेत्रात जर पाहाल, आज जगाची एकच गरज आहे, संपूर्ण जगाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. हालेलुया. संपूर्ण विश्वाला येशूची गरज आहे. अख्ख्या जगाने जर येशू पुढे गुडघे टेकले, जिथं पाऊस नसेल तिथं पाऊस येईल, जिथं दारिद्र्य आहे तिथं श्रीमंती येईल. जगाला येशूची गरज आहे. आज प्रत्येक दास दासी देवाच्या प्रती एवढं सामर्थ्याने वाढलं गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या सानिध्यात एवढा वाढला पाहिजे की जसा संत पौल म्हणतो की माझ्याकडे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत, सर्व गोष्टींचे आशीर्वाद माझ्याकडे आहेत. बरेच लोक आम्ही देवाच्या राज्यात असं ऑब्झर्व केलं, तुम्ही पण पाहिलं असेल अनेकांनी, आशीर्वाद पाहिजे पण आशीर्वाद देणारा नकोय. आमचं एवढं काम होण्यासाठी प्रार्थना करा आणि प्रार्थना झाली का लगेच गुड बाय, आम्ही येतो. नुसते आशीर्वाद नकोय. ज्याने आशीर्वादित केलंय तो परमेश्वर आम्हाला पाहिजे. ज्या देवाने आमच्यावर कृपादृष्टी केली, ज्या देवाने आम्हाला आरोग्य दिलं, ज्या देवाने आमचं जीवन परिवर्तित केलं, तो देव आम्हाला पाहिजे. आणि जे त्या परमेश्वराच्या सानिध्यात राहतात त्यांच्या सगळ्या गरजा सुपर नॅचरली अलौकिक रीतीनं स्वर्गातून पूर्ण होतात. मागण्यापूर्वीच सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. आज मानव जातीला देवाची गरज आहे. आमच्या सगळ्या गरजा आता एक बाजूला सारूया आणि आज देवाला एकच सांगूया, यहोवा मुझे तेरी जरूरत है. हालेलुया. आज आम्हाला फक्त देवाची गरज आहे. सगळ्या गोष्टींच्या आधी आज आम्हाला आमच्या परमेश्वराची गरज आहे. आणि तो परमेश्वर आम्हाला सगळीकडे दिसला पाहिजे. येशू आम्हाला सगळीकडे दिसला पाहिजे. आमच्या घरात आम्हाला येशू दिसला पाहिजे, कामाच्या ठिकाणी आम्हाला येशू दिसला पाहिजे, शाळेत कॉलेजात जे जे काही आम्ही करतो प्रत्येक ठिकाणी आम्हाला येशू झळकताना दिसला पाहिजे. कुठं लबाडी करावी लागते म्हणून तिथे येशूला सुट्टी देऊ नका. प्रत्येक ठिकाणी 24/7 आमच्या जीवनात ख्रिस्त झळकला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला ख्रिस्ताचं दर्शन झालं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. आम्हाला परमेश्वराची गरज आहे. आमेन. काय आम्हाला सगळ्यांना परमेश्वराची गरज आहे? नक्की लॉक किया जाए. प्रभूची स्तुती असो. सगळ्यांना देवाची गरज आहे. मग जर आम्हाला देवाची गरज आहे तर देवाला आमची गरज आहे का हो? एक दिवस काय झालं ना, हा मोशे मिसर सोडला आणि मिसरमधून पळून गेला. आणि ज्या वेळेस आपल्या सासऱ्याकडं तो गुरंढोरं सांभाळत होता, कळप सांभाळत होता, मेंढरं सांभाळत होता, 40 वर्ष त्याने सासऱ्याकडे घालवली. 40 वर्ष. आणि त्या कालावधीमध्ये तो रोज त्याच डोंगरावर जात असेल, रोज तिथंच कळप घेऊन जात असेल. असं कधी होत नाही की सकाळी इकडं घेऊन गेला मेंढरं, मग 4-10 दिवस कुठेतरी गायब झाला. सकाळी घेऊन जायचं कळप, संध्याकाळी घेऊन यायचं घरी. त्याच्यासाठी ती जागा नवखी नव्हती. रोज आपला कळप तो त्याच ठिकाणी घेऊन जात होता. एक दिवशी कळप तिथंच आहे, मोशे तिथंच आहे, पण अग्नी नवीन आहे प्रियांनो. हालेलुया.
जो अग्नी त्याने आयुष्यात कधीच पाहिला नव्हता, त्या अग्नीने, स्वर्गीय देवाच्या अग्नीने त्याची आज भेट घेतलेली आहे. झुडूप जळतंय पण त्या झुडुपाचा राख होत नाही किंवा ते भस्म होत नाहीये. प्रकार काय? कुणी लावली इथं आग? ही आग जगातून नाहीये, स्वर्गातून आहे. आगीतून आवाज आला नाही, मोशे लवकर इकडे आहे, माझ्या देवात सामर्थ्य आहे, कोणाला पण खेचून आणू शकतात. ह्या अग्नीतून आवाज आला नाही, मोशे, ए मोशे बाळा इकडे इकडे, तुझ्याशी बोलायचंय. निर्गम 3 घरी जाऊन 70 वेळा वाचा. अग्नीने त्याला बोलवलं नाही, त्याची पावलं अग्नीकडे वळाली. जिथं देवाची उपस्थिती आहे, तुमची पावलं आपोआप तिकडे वळणार आहेत. जिथं प्रभूचं सामर्थ्य आहे, तिथं आमंत्रणाची गरज नाही. बेचैन व्हाल त्या दिवशी, तुमची पावलं तिकडेच उघडतील. ये मुझे क्या हो रहा है, आणि तुम्ही बरोबर त्या दिशेने चालाल. जळत्या झुडुपाजवळ तिथं जाऊन पोहोचतो मोशे. झुडपातून वाणी, ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. आपले जोडे काढून टाक. जोडे त्याला काढायला लावले परमेश्वराने. आणवाणी मोशे त्या झुडपाजवळ आलाय. देवबापाचा संदेश आहे त्याला. आता काय होणार आहे पुढं, एक एक गोष्ट परमेश्वराने त्याला सांगितली. पण आता मूळ मुद्दा आपला हा आहे. सगळं ऐकलं, मला जायचंय, त्यांना सोडवायचंय, ठीक आहे, नंतर मग पुढं असं असं, ठीक आहे, हां ओके, तू माझ्या बरोबर आहे, चालत सगळं ठीक आहे. पण ज्यावेळेस मी तिथे जाईल, ते लोक मला विचारतील कोणत्या देवाने तुला पाठवलं. कारण मिसरमध्ये बंडल आहे, थप्पी, तू कोण आहेस? आणि जो बंडल आहे तो एकदम बंडल आहे. तू कोण आहेस, काय सांगू? काय म्हटलं माहिती परमेश्वर? मैं जो हूं सो हूं. हे काय नाव आहे? आय एम दॅट आय एम. मी जो आहे तो आहे. असं कोणी असतं का? मी जो आहे तो नाही. आता तुम्ही जे आहात ते तुम्ही नाही असं म्हणण्याची ताकद आहे का तुम्हाला? प्रत्येक जण मी जो आहे तोच आहे. असं कोणी आहे का इथं? का तुम्ही इथं वेगळे आहात आणि खरं तुमचं अस्तित्व वेगळं आहे काहीतरी? प्रत्येक माणूस जे आहे तेच असतं. मग देव असं का सांगतो की मी जो आहे तो आहे? मी हे परमेश्वराचं नाव आहे. मी शब्दात सगळं सामावलंय. मी म्हणजे काय? सगळं निर्माण करणारा तो मी. ज्याला सुरुवात नाही, ज्याला शेवट नाही, तो मी. ज्याने एकट्याने सर्वस्व तयार केलं तो मी. त्या परात्पर देवाचं सामर्थ्य तिथं मोशेला प्रकट झालं. मी जो आहे तो आहे. मी जो आहे तो आहे. मोशे घाबरून गेला असेल. मी जो आहे तो आहे. आता त्याला जाऊन सांगायचंय, कोणी पाठवलं? मी जो आहे तो आहे, त्याने मला पाठवलंय. ऍक्च्युली ना, हा शब्द ह्याच्यावरती आपण कैक दिवस मनन करू शकतो. पण एक समजून घ्या, मी आहे. मी आहे म्हणजे हा कधीपासून आहे? जेव्हा कुणीच नव्हतं तेव्हापासून मी आहे. हा जो मी आहे परमेश्वर, जेव्हा कुणीच नव्हतं तेव्हापासून तो मी आहे, म्हणून तो आहे म्हणतो स्वतःला. तो आत्ता पण आहे आणि जेव्हा कुणी नसेल तेव्हा पण मी आहे असा म्हणणारा तो मी आहे. सदा सर्व काळ असणारा तो मी आहे परमेश्वर आहे.
कधी कधी भीती वाटते. एखाद्याने तुम्हाला खूप प्रॉमिस केले तर खरंच नक्की भीती बाळगा. पण मला लई लोक भेटतात असे, मी तुमच्यासाठी असं करीन आणि मी तुमच्यासाठी. ज्यांनी जेवढे जास्त प्रॉमिस केले प्रमाणापेक्षा बाहेर, तुमचे कान दुखायला लागले, त्या माणसावर विश्वास ठेवू नका. असे लोक लवकर फरार होतात. ज्यांनी बिनकामाचे जास्त प्रॉमिस केले तुम्हाला, मी तुझ्यासाठी असं करीन, मी तुझ्यासाठी तसं करीन, मी तुला हे देईन, मी तुला ते देईल, हे लोक लवकर फरार होतात. जगाचे प्रॉमिस असेल. कोणाबरोबर आमचे संपर्क, आमचं बोलणं किती दिवस टिकेल सांगता येत नाही. किती लोक किती साथ देतील याची काही गॅरंटी नाही आहे. किती लोक आमच्या बरोबर प्रेमाने प्रीतीने किती दिवस वागतील याची खात्री नाही. खरी साथ तुम्हाला किती मिळेल कोणाकडून याची गॅरंटी नाही प्रियांनो. मोशेला जे प्रॉमिस आहे ना देवाचं, मी जो आहे तो आहे. मोशे, तू आईच्या उदरात होतास ना तेव्हापासून मी तुला ओळखतो. तू तिथं नव्हता तेव्हापासून मी तुला ओळखतो. हाय का कोणी असं? हालेलुया. तुझं अस्तित्व नव्हतं, तुझं अस्तित्व आहे, नसणार. प्रत्येक प्रसंगी जो आहे तो मी आहे, परमेश्वर आहे. आणि या देवाला जो शब्दाने सगळं घडवतो त्याला कोणाची गरज आहे? हाय कोणाची गरज देवाला? शब्द बोलतो, आकाश पृथ्वी धाड 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 शब्द त्याचे तर बोलत चाललाय, घडत चाललाय, त्याला कोणाची गरज आहे? अरे धनवानांनी किती मोठ्या भेटी आणून टाकल्या असतील भांडारात, पण प्रभू काय विधवेच्या 2 टोल्यावर खुश आहे. प्रभू मी 1 लाख दिले, बाजूला सरक. प्रभू मी 5 लाख दिले, तू पण बाजूला हो. अरे कोणाचं मोठं आहे? ते विधवेच्या 2 टोल्या मोठ्या आहे. हालेलुया. त्याचं कॅल्क्युलेटर वेगळं आहे, त्याचे गणित वेगळे आहेत, कारण तो वेगळा परमेश्वर आहे. त्याचं सामर्थ्य असं आहे की वास्तविक त्याला कोणाचीच गरज नाही आहे. त्याची स्तुती आराधना करायला त्याला देवदूत पाहिजे. बायबल सांगतो मुख श्वासाने देवदूत बनवले. तो काहीही करू शकणारा परमेश्वर आहे. वास्तविक त्याला कोणाचीच गरज नाही. तो स्वतःमध्ये पूर्ण आहे. असं कोणी म्हणू शकत नाही देवा माझ्याशिवाय तुझं गौरव होणार नाही. बघ नीट विचार कर परमेश्वरा. देव म्हणाल पहिलं तू बाहेर निघ. देवा मी केलं तर तुझं ते काम होणार आहे बरं का परमेश्वरा. प्रभू म्हणाल तू पहिला बाहेर निघ. यरूशलेमात प्रभूचा प्रवेश होतोय आणि लहान लेकरं सगळे होसांना गातायत, सगळे लहान थोडा आनंद करतायत. दटवाय ना, गप्प करा. प्रभू म्हणतो हे शांत राहिले तर बस संपला विषय. माणसांनी स्तुती केली नाही ना देवाची, देव धोंड्यांना बोलायला लावेल एवढा तो सामर्थ्यवान आहे. वास्तविक परमेश्वराला कोणाची गरज नाही. मान्य का सगळ्यांना? त्याला परिपूर्ण मानता का तुम्ही? मानता. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त देहधारी होऊन जगामध्ये आला त्यावेळेस मात्र तो मानव बनून आल्याच्या नंतर त्याला काही गोष्टींची गरज लागली होती. प्रत्येक तुमच्या मिरॅकलसाठी तो एकटा कधीच मिरॅकल करणार नाही. तुमची सहभागिता त्याच्यात पाहिजे. आमेन. तुमच्या जीवनात तुम्हाला आशीर्वाद पाहिजेत. तुम्ही म्हणणार की देवा मी आता आराम करतो, मला सगळे आशीर्वाद दे.
देव म्हणाल तुझे आशीर्वाद पण आराम करतील, नाही येऊ शकत. तुमच्या आशीर्वादांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. देव वाटायला उभा आहे. मग काय एखाद्याला खूप जास्त आशीर्वाद मिळतात, तुमची आस आहे का त्या आशीर्वादांसाठी? तुम्ही प्रार्थना करताय का? आणि तुम्ही काय केलंय ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, हे जास्त महत्वाचं आहे. लूक याचा 19वा अध्याय 29 पासून 31 पर्यंत वाचतो, ऐका. लूक 19:29 ते 31 ऐका. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. कुणाला गरज आहे? येशूला गाढवाची गरज लागली. आमेन. गाढवाची पण नाही, गाढवाच्या शिंगराची, पिल्लाची गरज लागली. बेथानी बेतफगे या गावाजवळ येशू आलाय आणि आता येशूचा जयोत्सवाने प्रवेश होणार आहे यरूशलेमेत. शिष्यांना सांगून पाठवलं, जा समोरच्या गावात शिंगरू बांधलेलं आढळेल, सोडून आणा. कोणी विचारलं तर सांगा प्रभूला याची गरज आहे. ज्या वेळेस तुमचे आशीर्वाद मोकळे होणार असतात, परमेश्वर तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आधी करत असतो. आज तो राजा म्हणून अनेकांसमोर उभा राहणार आहे. राजांचा राजा म्हणून लोक त्याचा स्वीकार करणार आहेत. पण त्याआधी ही एक विश्वासाची कृती आहे. प्रभूला गाढवाचा उपयोग झाला, प्रभूला एक गाढवाची गरज पडली. जर ज्या देवाला गाढवाला वापरता येतं, खूप समजदार लोक आहात तुम्ही. आणि पुढचा संदेश पूर्ण तुमच्या वहीत नमूद झाला असं मला वाटतंय. प्रभूची स्तुती असो. लोक असं म्हणताना मला खूप वाईट वाटतं, पास्टर प्रार्थना करा, देव माझा उपयोग करूनच घेत नाही. मला लगेच आठवतं, शिंगरू सोडलं, ह्याला पण सोड देवा आणि याला वापर एकदाच. जो बांधलेला आहे ना त्याचा देव वापर नाही करू शकत. कुणी आमेन म्हणेल का? बंधनात आहे, व्याभिचारात आहे, पापात आहे, लोभीपणात आहे, कशात तरी अडकलेलं शिंगरू आहे, वापरता नाही येणार. वापरलं तर काय फायदा? इथे खुटी ठोकून एक शिंगरू बांधलं, इथं बसला येशू त्याच्यावरती. शिंगरू काय करल? फक्त गोल गोल फिरत राहील. प्रवास होईल का कुठं? असे लई शीघ्र खूप वर्ष झाले जागेवरच फिरत आहेत. सेवा न वाढण्याचं काय कारण आहे? शिंगरू बांधलंय म्हणून ते वाढत नाहीये, त्याला कुठं जाता येत नाही. त्याला सोडवणं गरजेचं आहे. त्याची सुटका हे त्याच्या उन्नतीचं कारण बनणार आहे. प्रभूकडे डिलिव्हरन्ससाठी प्रार्थना करा, सुटकेसाठी प्रार्थना करा. कुठल्या बंधनात मी अडकलोय, मला मोकळं कर देवा, माझी वाढ होऊ दे. कुठं लॉक झालोय मी, कुठं अडकलोय, कुठं थांबलोय, कुठं माझी उन्नती थांबलीये, मला मोकळं कर आणि मला तुझ्या राज्यासाठी, तुझ्या गौरवासाठी वापर. आणि जेव्हा ती सुटका तुम्हाला प्राप्त होईल, देवाच्या कार्यासाठी तुम्ही वापरले जाल. ज्या देवाला वास्तविक कशाचीच गरज नाहीये, आता तो तुमच्यात आणि माझ्यात इंटरेस्टेड आहे. किती लोक आमेन म्हणणार? आता त्याची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी उठून त्याची सेवा करावी. 5,000 भोजन द्यायचंय, गर्दी 5,000ची आहे, पण एका लहान मुलाकडे जे अन्न आहे ते उपयोगी पडणार आहे.
मोठे मोठे रथी महारथी आहेत तिथं. एका लहान मुलाच्या द्वारे देवाचा गौरव झालाय. आज देवाच्या राज्यात जे स्वतःला लहान करतील देव त्यांचा वापर करणार आहे. जे म्हणतील मी असा मी तसा, प्रभू म्हणेल खाली बसा. मी असा मी तसा. बघा कविता व्हायला लागल्या चालू चालू. प्रभूची स्तुती. असं ज्या वेळेस आम्ही स्वतःला लीन नम्र करतो, तो लहान मुलगा आहे, 5 भाकरी 2 मासळी बस. प्रभूने आशीर्वाद दिला, 5,000 भोजन मिळालं, 12 टोपल्या पण उरल्या. रांजण पाण्याने भरण्यासाठी काना गावामध्ये चाकरांचा उपयोग झाला. प्रियांनो, चाकरांचा उपयोग झाला. प्रभूने चाकरांचा वापर केला, प्रभूने लहान मुलाचा वापर केला. ज्यावेळेस योहान 11 मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो मेलेल्या लाजराला उठवायचं होतं, धोंड बाजूला करायची होती, तिथं जे लोक होते त्यांना प्रभूने सांगितलं धोंड बाजूला करा. आज प्रभूला तुमची आणि माझी गरज आहे. जगाला तुमची गरज असो किंवा नसो. आज कुठं मनात विचार करत असाल की मी कोणाच्या उपयोगाचा नाही आहे, मी प्रभूसाठी काही करू शकत नाही, माझ्या जीवनामध्ये मी कोणाच्या कामी पडलेलं नाही. तुम्ही जगाच्या कोणाच्या कामी पडा किंवा नका पडू, पण आज देवाचं अभिवचन आहे की परमेश्वर तुमचा उपयोग करून घेणार आहे. प्रभूला तुमची गरज आहे. प्रभूला तुमची गरज आहे. तुम्ही किती शिकला किती नाही शिकला ह्याचं प्रभूला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात, तुम्ही काय करता काय खाता पिता याचं प्रभूला घेणं देणं नाही आहे. पण प्रभूला तुमची गरज आहे. प्रियांनो, आज प्रभूला तुमची गरज आहे. ज्यावेळेस येशूला शिष्य निवडायचे होते त्यावेळेस त्यांनी जकातदार, मासेमार, साधे सुधे लोक त्याने निवडले आणि आपल्या सेवेमध्ये त्यांना उभं केलं. जे ऑलरेडी तयार आणि प्रिपेअर होते त्यांना देवाने निवडलं नाही. जे स्वतःला प्रिपेअर समजतात ते जास्त दिवस घरी बसतात. प्रियांनो, पण जे म्हणतात प्रभू मला शिकायचंय, मला शिकव, प्रभू त्यांचा वापर करतो. बोला येशू मसीह की हालेलुया. प्रभूला तुमची गरज आहे. प्रियांनो, प्रभूला तुमची गरज आहे. देवाला आमची का गरज आहे? का गरज आहे? एक आराधक स्वर्गात होता, त्याने गर्व केला, देवाने त्याला खाली फेकून दिला. सिक्वेन्स समजून घ्या. कोण होता तो? आराधक होता, पण नाव काय त्याचं? लुसिफर. म्हणजे कोण? मराठीत दियाबल, दियाबोलोस. त्या देवदूताला आराधनेचं काम होतं. काय काम आहे? कसब त्याच्यामध्ये होतं. बायबल सांगतं आर्टिस्ट होता, जबरदस्त खतरनाक. असा घमंड आला, देवाच्या वर जायचा प्रयत्न केला. त्यांनी वर जायचा प्रयत्न केला, देवाने त्याला डायरेक्ट खाली पाठवून दिलं. देवासमोर कधी स्वतःला मोठं करायचा प्रयत्न करू नका. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या राज्यात कधीही उभे राहिलात, कुठेही देवाबद्दल बोलायला सुरुवात केलात की कधीच स्वतःबद्दल तारीफ करायची बंद करा. कारण की स्तुतीस पात्र आणि भयास योग्य केवळ तोच एक परमेश्वर आहे. त्याची स्तुती होणं गरजेचं आहे, त्याला प्रशंसा मिळणं गरजेचं आहे. हा दियाबल मनात विचार करतो की मला देवापेक्षा उंच राजासन करायचं आहे. देवबाप आहे, त्याने ओळखला अंतकरणात, असा फेकून दिला. त्याच्या शेपटाने 1/3 तारे, अनेक देवदूत 1/3 वरून खाली पाडण्यात आले. प्रियांनो, ज्या वेळेस आपण आराधना करतो त्यावेळेस आम्ही जगाशी डिस्कनेक्ट होतो. कळतं आपल्याला? हालेलुया. आम्ही पिक्चरच्या चाली म्हणजे किती सुंदर सुंदर चाली आहेत पिक्चरच्या, आहेत. पिक्चरचे गाणे किती सुरात गायले जातात, आहेत. जे आहे ते आहे, मान्य करा. मग काही आराधक किंवा काही लोक पिक्चरच्या चालींमध्ये देवाची गाणी गातात, चुकीचं आहे. कारण ते जगाचे आहेत. हालेलुया. आम्हाला अशी गाणी पाहिजेत की जी जगाबरोबर नाही, जी स्वर्गाबरोबर कनेक्ट करतील. आणि म्हणून आम्ही ठासून विरोध करतो जे पिक्चरची गाणी गातात त्यांचा.
जे रेडिओवरती सदाबहार गीतं गाऊन नेहमी जीवनात हार पाहत असतात, अशा लोकांच्या विरोधात आम्ही नेहमी बोलत असतो. आमची आराधना देवाबरोबर आम्हाला जोडते. आणि ज्यावेळेस तुम्ही आराधना करता तुम्हाला आत्म्यात जाणवतं की देवाने मला उचललंय. कितीतरी वेळा असं आराधक म्हणतात की स्वर्ग उतरलाय, पण कितीतरी वेळा असं जाणवतं की आपल्याला देवाने उचलून त्याच्या जवळ घेतलंय. त्याला फेकलं, आम्हाला उचललं. आराधनेचं रहस्य आहे. मग आज नंतर कुणी तुम्हाला फेकू द्या, योनासारखं फेकू, नाही ते इरमयासारखं विहिरीत फेकू, नाही तर दानियेला सारखं फेकू, नाही ते शद्रक मेषक अबेदनगो सारखं फेकू. फेकणाऱ्यांना कुठेही फेकू द्या, पण फक्त तिथून आठवण करा माझा देव स्वर्गात आहे, तो तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाही. पौल शिलास बंदीगृहात आहेत का? ते दरवाजे उघडले, पिक्चरचे नाही, देवाचे गीत ते गात होते. खऱ्या आराधकांना कोंडण्याची बांधण्याची ताकद जगात नाहीये प्रियांनो. बंदीगृहाचे दरवाजे उघडले, देवाने त्यांची सुटका केली. आज तुमची आराधना तुम्हाला देवाजवळ घेऊन जाणारी आहे. देवाची इच्छा आहे, देवाची ही इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याची आराधना आणि स्तुती करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, का आम्ही देवासाठी गरजेचे आहोत? कारण आपण त्याच्या योजनेचा भाग आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्या सिनेमामध्ये एखाद्याला मेन रोल असतो, एखाद्याला साईड रोल असतो, एखाद्याला छोटा रोल असतो, एखाद्याला मोठा रोल असतो. पण रोल असला की त्याला त्या पिक्चरमध्ये असल्याचा आनंद होतो. काही लोकांचे मी व्हिडिओ बघितले, शोधून शोधून दाखवतात, हे बघा हा जो माणूस आहे तिकडं पाठीमागं उभा, तो मी आहे. पण आता कुठल्या गोष्टीत तुम्ही आलेले आहात? स्वर्गीय देवाच्या योजनेत तुम्ही आलेले आहात. हालेलुया. कोपऱ्यात आणि मागं बसण्यासाठी नाही, देवाच्या राज्यात धाडसाने उभं राहण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. त्याच्या योजनेतला तुम्ही एक भाग आहात. त्याने निवडून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. जगाचा इतिहास रचला जातोय प्रियांनो, कान उघडे ठेवून ऐका. या दिवसांमध्ये कधी घडली नाही अशी घटना घडणार आहे. आकाशातून मेघारूढ होऊन येशू ख्रिस्त येणार आहे, अख्खं जग पाहणार आहे, आणि जे विश्वासणार आहेत ते उचलले जातील. जगासमोर फार मोठा प्रॉब्लेम उभा राहणार आहे. एखादा म्हणेल माझा बिझनेस करोडोचा ज्याच्यावरती अवलंबून होता तो गायब झाला, आता बिझनेसचं काय करू मी? फेथफुल लोक जगातून गायब होतील प्रियांनो. अविश्वासू आणि फसवणारे लोक जगात खाली राहतील. चोरी करणारे, खून करणारे, लबाड्या करणारे खाली राहतील. आज त्याला गरज आहे, कारण तो वर आहे आणि त्याला वधूची गरज आहे. हालेलुया. त्याला आराधकांची गरज आहे, त्याला त्याच्या लेकरांची गरज आहे. स्वतःला असं समजू नका की मी काहीच कामाचा नाही. तू जगाच्या कामाचा नसलास, तू देवाच्या कामाचा आहेस. देव तुला वापरणार आहे. प्रभू मी शाळा शिकलो नाही, प्रभू म्हणतो पुढचं सगळं मी शिकवतो तुला. प्रभू मला नीट बोलता येत नाही, प्रभू म्हणतो ते पण मी तुला शिकवतो. प्रभू मला बायबलचं ज्ञान नाही, अरे तू कुणाला सांगतोस बाळा, मी लिहिलंय, मी शिकवतो तुला. हालेलुया. प्रभू मी बायबल कॉलेजला जाऊ शकत नाही, प्रभू म्हणतो मी आहे ना पवित्र आत्मा तुला शिक्षक, जे तुला कुणी शिकवणार नाही. तू बायबल घेऊन तर बस, मी तुला सांगणार आहे, मी तुला शिकवणार आहे, प्रत्येक गोष्टी मी तुला समजून सांगणार आहे. जेव्हा तो तुमचा शिक्षक होईल ना, तुम्ही परमपवित्र ज्ञानाने परिपूर्ण व्हाल. असे रिव्हिलेशन्स तुम्हाला मिळत जातील का जगात दुसऱ्या कोणालाही ते रिव्हिलेशन मिळालेलं नाही. अद्भुत गोष्टी घडतील. तो वर आहे,
तो वर आहे आणि तो वर आहे. हालेलुया. आणि तो लवकर खाली आम्हाला घेण्यासाठी येणार आहे, लवकर येणार आहे. त्याला तुमची गरज आहे. आज जर कोणी तुम्हाला असं म्हटलं असेल की जा, मला तुझी गरज नाही, त्याला म्हणा ओके, नो प्रॉब्लेम. छोट्या लोकांच्या कामी आम्ही पडत नाही, आम्ही डायरेक्ट मोठ्या परमेश्वराच्या कामी पडलो आहोत. परात्पर देवाने मला निवडलंय. सिलेक्शन लेटर माहिती आहे? सिलेक्शन लेटर. इंटरव्ह्यूला 100 लोक गेले, 5 लोकांना येतं सिलेक्शन, यू आर सिलेक्टेड. रिजेक्टेड लोकांना लेटर नाहीये. हे देवाचं लव लेटर आहे तुमच्यासाठी. तुला सिलेक्ट करून वेगळं केलंय आणि आज नंतर तू माझ्या कामावरती आहेस. जगाच्या दृष्टीने एकदम बेकार दिसाल, कुछ कामी दिसाल. अरे काही करतो का नाही, काही खातो का नाही, काही गाडी घोडा आहे की नाही, काही पैसे कमवतो का नाही. मी कमवायचे तिकडं ठेवलंय सगळं. जगाच्या दृष्टीने किती कंगाल दिसो, फाटक्या कपड्यातला दिसो, कसाही असो, पण देवाच्या नजरेत खामास उपयुक्त, देवाच्या नजरेत देवाचा दास दासी, देवाच्या नजरेत निवडलेला, वेगळा केलेला, अभिषिक्त, सामर्थ्याने भरलेला, जगाची उलथापालट करणारा आणि देवाचं गौरव करणारा असे सेवक आणि सेविका देवाला पाहिजेत. देव वाट बघतोय तुमची. आज रात्री देव वाट पाहतोय तुमची. स्वर्गातून त्याची नजर तुमच्याकडे लागली आणि प्रभू म्हणतोय माझ्या मुला, माझ्या मुली, कोणाला असो नसो, पण मला तुझी गरज आहे. मी तर तुला कधीच सोडलं नाही, पण आज एक अभिवचन दे की तू पण मला कधी सोडणार नाही. आज ते अभिवचन दे की मी तुला कधीच सोडणार नाही. संकट येतील, दुःख येतील, कधी कधी सैतान खेचण्याचा तुला प्रयत्न करेल, पण एक अभिवचन दे का त्या सैतानाच्या विरोधात जाऊन मी देवाकडे धाव घेणार. आज ते अभिवचन द्या देवाला की प्रभू आज नंतर मी तुझा आणि तू माझा आहेस. बस आज नंतर ती मनातलं नाही का एक गिल्ट असते काही काही लोकांच्या, मी एवढा शिकलो मला नोकरी नाही करता आली, मग मी असा होतो आणि मी तसा झालो. हे सगळं फालतू गोष्टी मनातून काढून टाका. काय तुमच्या नजरेत यशस्वी होण्याची व्याख्या काय? काय लाईफ? कधी बारकाईने बसून शांत विचार केलाय? आयुष्यभर लोक काबड कष्ट करतात, पैसा कमवतात आणि मग नंतर एखादं घर घेतात, बँकेतले पैसे तिकडं टाकायचे, कर्ज घ्यायचं, हप्ते फेडायचे, मरेपर्यंत लोन फेडायचं आणि एक दिवशी तोंड वासून. लई कष्टाळू होता माझा बाप, लई कष्टाळू होती माझी आई. अरे काय केलं काय? आणि पोरं करतील त्याचे 4 तुकडे त्या घराची आणि विकून खातील आणि परत रस्त्यावर येतील. आणि काय कमवलं तुम्ही? लेकरांना द्यायचं तर ख्रिस्त नावी धन देऊन टाका, कधीच कंगाल होणार नाहीत. यशाची काय व्याख्या आहे तुमच्याकडं? कशाला यश म्हणता तुम्ही? मी यशस्वी आहे, मी आशीर्वादित आहे, ह्याची व्याख्या काय? देवाला द्यायचं ना ते तुम्हाला काहीही देईल. यशस्वी होण्याची व्याख्या काय तुमच्या नजरेत? जो देवाच्या कामी पडला तो यशस्वी आहे. बस मला बाकी काही कळत नाही प्रियांनो. स्वतःसाठी सगळे जगतात, देवासाठी जगायला सुरुवात करा. एवढं समाधान आहे, एवढा आशीर्वाद आहे. इथं चर्चमध्ये येऊन नाही, खुर्च्या लावण्यात पण मोठा आशीर्वाद आहे. चर्चमध्ये झाडू मारण्यात एक मोठा आशीर्वाद आहे. तुम्ही बाहेर जगात किती नावाजलेले, किती मोठे असा, देवाच्या भवनात येऊन छोटी मोठी तुम्ही कामं करता, देवाच्या राज्यासाठी तुम्ही काहीतरी हातभार लावता, देवाच्या कामी कुठेतरी पडता. बस याच्यासारखं समाधान जगात कशात नाही. हालेलुया. काय करतो रे तू? मी खुर्च्या लावतो. बोलो येशू वासी की. अरे काय माणूस आहेस तू? ते काय काम आहे का? माझ्या देवासाठी करतो. तुमच्या जीवनात परिवर्तन आणि आशीर्वाद यायला सुरुवात होईल. हालेलुया. प्रभूला तुमची गरज आहे प्रियांनो. आज पक्की मनात गाठ बांधा. कोणी काही म्हणो, पण प्रभूला तुमची गरज आहे. प्रभू तुमचा वापर करणार आहे, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आज देवाकडं अगदी नितांत श्रद्धेने पहा आणि देवाला सांगा, प्रभू
मला आज कळालंय की तुला माझी गरज आहे. मी काय करू मला सांग, मी तुझ्यासाठी करायला तयार आहे. मला माझं राज्य नाही बांधायचं आहे, जग जगाचं राज्य बांधतंय, तसं मला माझं राज्य नाही, मला तुझं राज्य बांधायचं आहे. हालेलुया. आणि जे ज्यांची वैचारिक पातळी तिथपर्यंत पोहोचली ना, ते लोक कधीच म्हणणार नाहीत मी ह्या पंथाचा आहे, मी त्या पंथाचा आहे, मी ह्या डिनॉमिनेशनचा आहे, तू त्या डिनॉमिनेशनचा आहे. कसले कॅथलिक आणि कसले प्रोटेस्टंट आलेत, ऐकताय का चर्च? कसले बिलीवर आणि कसले पेंटिकॉस्टल आणि कसले यहोवान, कसले काय, कोण CSI, कोण CNI, कोण मेथडिस्ट, कोण काय, काहीच नाही. देव त्याच्या लोकांना घ्यायला येणार आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, देव मंडळी बघून घ्यायला येणार नाही. हां बोल, चर्चचं नाव कट झालं तो बाजू, तू हा ओके चल ये इकडं. चर्चची नावं बघून देव तुम्हाला उचलणार नाही. तुम्ही विश्वासात आहात का, देवाचं वचन पाळलंय का, हे पाहून तो घेणार आहे. हालेलुया. जो त्या विचारांपर्यंत पोहोचलाय की जे दिसत आहेत ते कुणी असो, ते ख्रिस्तात सगळे माझे भाऊ आणि बहिणी आहेत. मंडळीमध्ये ऐक्य वाढलं पाहिजे, पास्टर लोकांमध्ये ऐक्य वाढलं पाहिजे. प्रभूला धन्यवाद. हल्लीच्या गव्हर्नमेंटनी मंडळांमध्ये फार ऐक्य निर्माण केलं आहे. प्रभूची स्तुती असो. आधी ऐक्य नव्हतं, जसं नवीन राज्य येतं लोकांमध्ये ऐक्य वाढतं. बोले येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. ज्यावेळेस सगळं तुमच्या फेवरमध्ये होतं, सगळे दूर होते, पण आता सगळ्यांमध्ये ऐक्य, हे ऐक्य रोज वाढत गेलं पाहिजे. आणि देवाला सांगायचं, देवा माझा वापर कर. आमेन. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात का देवाने तुम्हाला उपयोगीत आणलं तर? देवाला तुम्ही हो म्हणायला तयार आहात? देवाने काहीतरी खूप मोठं काम सांगितलं तर, मोठं काम सांगितलं काहीतरी, अमेरिकेला जाणार. देवाने सांगितलं ऑस्ट्रेलियाला जाणार. देवाने सांगितलं रशियाला जाणार. देवाने सांगितलं शेजारच्या गल्लीत जाऊन एखाद्याला सुसमाचार सांगणार. छोटा असो किंवा मोठं, देवासाठी काम करणं. हे आपण सगळे 1 मिनिट उभे राहू आणि एक प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. थँक्यू लॉर्ड. रबंते सेखे रिखा लाराना मांटो. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. प्रत्येक जण आपण जिथे आहोत आपले हात स्वर्गाकडे करूया. जे ऑनलाईन ऐकत असतील, घरात असतील, कुठे असतील, प्रभूशी कनेक्ट होऊया, जोडले जाऊया प्रभूशी. आणि जे मनातले विचार आहेत ना, ते सगळे आज काढून टाकूया. मी कुचकामी आहे, मी कोणाच्या कामी पडणारा नाही आहे, मी जीवनात काही केलेलं नाही आहे, त्या सगळ्या सैतानाच्या असत्याला येशूच्या रक्ताने खोडून टाकूया. आणि प्रभूचे शब्द आज सामर्थ्यानिशी स्वीकारूया. प्रभूला धन्यवाद देऊया, कारण तो म्हणत आहे माझ्या दृष्टीने तू अनमोल आहेस. मी तुला निवडलंय, वेगळं केलंय, कारण मला तुझी गरज आहे. मी तुझा वापर करणार आहे. प्रभूला प्रतिसाद देऊया. होय प्रभू, माझा वापर कर. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. त्याला सांगूया, प्रभू मला देखील तुझी फार गरज आहे. तुझ्याशिवाय मी शून्य आहे. प्रभू माझा वापर तुझ्या गौरवासाठी कर. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सामर्थ्यात माझा उपयोग कर. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येतो. ज्या वचनांवर आज आम्ही मनन केले प्रभू, त्या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाचा, आमच्या जीवनाचा ताबा तुझ्या हाती घे. सहाय्य करता, मदतदाता देव हो प्रभू. आज आमचे आत्मिक नेत्र तू उघडलेस आणि प्रभू आमच्या मनात असलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आज तू काढून टाकल्यास. ते गिल्ट प्रभू तू काढून टाकलेस. प्रभू तुला धन्यवाद देतो. ती कमजोर असल्याची भावना आमच्यातून काढून टाकलीस. तुला धन्यवाद देतो. जगाचे लोक काही म्हणत,
पण आम्ही तुझ्या राज्यासाठी उपयुक्त पात्र आहोत. तुला धन्यवाद. तुझ्या कामासाठी आम्ही उपयुक्त आणि निवडलेले आहोत. तुला धन्यवाद. आभार मानतो प्रभू. तुझा पवित्र हात प्रत्येकाच्या मस्तकावर तू ठेवलास आणि धाडस दिलंस प्रभू तुझ्या कार्यासाठी उपयोगात येण्याकरता. तुला धन्यवाद देतो. तुझं गौरव होऊ दे राजा. हा वेळ समय तुझ्या हाती घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाळ्या वाजवा प्रभूसाठी. येस. बोलो येशू मसीह की.